अनेक ओबीसी संघटनाने बैठका झाल्या आणि त्यामध्ये जे आहे ते आपण ऍक्शन घेतला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. हॅलो, चालू आहे. त्या दृष्टीने असणारं त्यांनी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला पाहिजे असं त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहाला मान करून आरक्षण बचाव यात्रा असं आयोजित केलेली आहे. ही यात्रा 25 जुलैपासून सुरुवात होईल. मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी पहिली भेट राहील, मानवंदना राहील. दुसरं जे आहे ते त्याच दिवशी फुलेवाडा जो आहे पुण्यामध्ये महात्मा फुलेंच्या स्मृतींना तिथे असणारा अभिवादन केला जाईल. रात्रीचा असणारा मुक्काम जो आहे तो कोल्हापूरला केला जाईल. कोल्हापूरला आणि 26 जुलै हा महत्वाचा दिवस आहे. शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा ही 26 जुलैला केली. शाहू महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करून कोल्हापूर पासून ही यात्रा सुरुवात होईल. सव्वीस तारखेला ही यात्रा शाहू महाराजांचं स्मारक आहे तिकडनं सुरुवात होईल. रूट त्या दिवसाचा असा राहील: हातकणंगले, जयसिंगपूर, सांगली, आणि मिरज. सत्तावीस तारखेचा असणारा जो रूट आहे तो सांगोला, पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर असा हा मग मराठवाड्यात प्रवेश होईल. मराठवाड्यातून विदर्भात जाईल, विदर्भातून पुन्हा मराठवाड्यात येईल आणि याची असणारी सांगता 7 किंवा 8 तारखेला आम्ही निश्चित करत नाहीये, कारण का एखादा दिवस पावसाचा अधिक पावसाचा आला तर मग आम्हाला दौरा पुढे करावा लागेल. ऑगस्ट 7 किंवा 8 ऑगस्टला याची असणारी सांगता ही आम्ही औरंगाबाद या ठिकाणी करणार आहोत आणि दुपारी 12 वाजता औरंगाबादला जाहीर सभा 7 किंवा 8ला त्या ठिकाणी घेतल्या जाईल. उद्देश हाच आहे की परिस्थिती जी आहे ती अत्यंत चांगली नाही. छगन भुजबळ यांच्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं किंवा छगन भुजबळ यांचे शब्द वापरायचे असतील तर नामांतरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नामांतराच्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच परिस्थिती आता मराठा आणि ओबीसी यामध्ये झाले अशी परिस्थिती आहे.
हे मी दुर्दैव त्या ठिकाणी मानतो. या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली, पण दुर्दैवाने मुख्यमंत्र्याने सुद्धा आणि डेप्युटी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांनीही या प्रश्नावरती आपली भूमिका मांडली नाही. प्रश्न हा आहे की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं, ही जी मागणी आहे, आणि दुसरी मागणी जी आहे सरसकट सगळे सोयऱ्यांना सुद्धा ती लागू व्हावी, वंचित बहुजन आघाडी शिवाय कुठल्याही राजकीय पक्षाने भूमिका घेतलेली नाही. आणि म्हणून त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली की सर्व राजकीय पक्षांना आपण पत्र लिहावं आणि सर्व राजकीय पक्षांची भूमिका काय आहे हे आपण त्यांना विचारणा करण्यात यावी, एक मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आणि एक पक्षाचे प्रमुख म्हणून सुद्धा. दुर्दैवाने मी असं म्हणेन की खोपर्डीचं प्रकरण असेल किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, जे स्वतःला राजकीय नेते म्हणतात भूमिका घेतच नाहीत. आणि लोकांना वाऱ्यावरती सोडतात अशी परिस्थिती आहे. आरक्षण बचाव जी यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे त्याच्या पाठीमागचा हेतू शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे. वंचित बहुजन आघाडी शिवाय शांतता कोणीच प्रस्थापित करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि आज एक भयभीतीचं वातावरण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. काही राजकीय पक्ष आता पळवाटा काढतायत की तुम्ही जरांगे पाटलांना काय शब्द दिलात तो सांगा, आणि लक्ष्मण हाके यांना तुम्ही काय शब्द दिलात. आमचं सरळ म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जरांगे पाटील जी मागणी करतात आहेत की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्या, प्रश्न एवढाच आहे की द्यायचा की न द्यायचा. महाराष्ट्राच्या शांततेसाठी आणि सामाजिक सलोखा अबाधित राहण्यासाठी राजकीय पक्ष आपला निर्णय जाहीर करतील
अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. जनमानसामध्ये जी भावना झालेली आहे ती एनसीपी, काँग्रेस हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. आणि बीजेपी आणि उद्धव ठाकरे बीजेपी हे वैदिक ब्राह्मणांचा पक्ष, आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे सीकेपीचा प्रश्न, सीकेपीचा पक्ष. यथार्थ ओबीसीची यांचा संबंध नाही. हे भूमिका घेणार नसतील. यांना मागासवर्गीयांना दिलेले अधिकार राहिले काय आणि न राहिले काय याच्याशी काहीही घेणं देणं नाही. हळूहळू बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता की राजकारणामध्ये जातीयतेचं राजकारण प्राबल्य होणार नाही, याची दक्षता घ्या. उलट आता असणारा जातीय राजकारण प्रबळ होतंय अशी परिस्थिती आहे. आणि हा एक धोका आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. आपण आता विचार